सकारात्मक दृष्टिकोन पॉझिटिव्ह अप्रोच या ठिकाणी आपल्याकडे असेल तर नक्कीच आपण यशस्वीतेच्या वाटेला मात्र मार्गक्रमण करत असतो। या ठिकाणी या स्पर्धेमध्ये नईम फारुके आणि कैवल्य मनोज भगत हे दोनही संघ मालक या ठिकाणी समवेत आहेत। मी प्रथम या ठिकाणी अर्थातच नईम फारुके आपल्याकडे येतोय, कारण नक्कीच ही स्पर्धा अगदी कालच्या दिवसापासून आपण या ठिकाणी खेळतोय। आपण देखील या कबड्डी स्पर्धेसाठी विशेष मेहनत घेतलेली आहात। आता प्रत्येक संघ मालकानं ही स्पर्धा आपले खेळाडू चांगल्या पद्धतीने खेळावे आणि आपला नावलौकिक वाढावा किंवा या खेळाडूंना मात्र या ठिकाणी नक्कीच एक व्यासपीठ मिळावं ही मात्र आशा होती। तर या स्पर्धेबद्दल आणि आपण आता मात्र सेमीफायनल मध्ये फायनल मध्ये दाखल झालेला तर नईम फारुके आपण काय सांगणार या स्पर्धेबद्दल, आपण काय सांगणार? अस्सलामुअलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। इतना अच्छा ऑर्गेनाइजेशन जो लेकिन भाई ये कमेटी ने किया है, इतना अच्छा, मतलब इतना अच्छा लगा। क्रिकेट के टूर्नामेंट भी हम खेलते हैं, क्रिकेट के टूर्नामेंट में फुटबॉल फाइटर रहती है हमेशा, तो इतना अच्छा ऑर्गेनाइजेशन हमने नहीं देखा। अच्छा ऑर्गेनाइजेशन और इतना अच्छा हम लोग को मजा आया मैच देखने के लिए। हर साल हमारी टीम ऐसे कमेटी में और ऐसे ऑर्गेनाइजेशन के इसमें खेलेंगी और ये बच्चों के लिए एक अच्छा प्लेटफॉर्म है कि जो अपने यूट्यूब के जरिए एक अच्छा मैसेज जा रहा है सब जगह पे, छोटी छोटी क्लिप बन के वायरल हो रहे। तो ऐसा है कि जितना बच्चा अच्छा खेलेगा उतना अच्छा प्लेटफॉर्म उसको मिलेगा। और ज़्यादा नहीं बोलते हुए, ज़्यादा टाइम नहीं लेते हुए, मैं हमारे बाजू में बैठे हुए मनोहर भगत भाई के बेटे के पास माइक नक्कीच या ठिकाणी धन्यवाद देणार आहे नईम फारुके। तर या अंतिम सामन्यामध्ये दुसरा संघ हजर झाला आहे, तो म्हणजे कैवल्य सेवन स्टार, आणि कैवल्य देखील या ठिकाणी उपस्थित आहे। आणि कैवल्य, मी अगदी सुरुवातीपासून आतापर्यंत ही कबड्डी बरोबर तुमचं देखील आम्ही निरीक्षण करतोय। जो मगाशी आपण देखील आपल्या जो कबड्डी खेळाडूंचा आनंद या ठिकाणी टाळ्यांच्या माध्यमातून व्यक्त केला, हा देखील एक पाहण्यासारखा होता। मित्रांनो, मनाला आनंद देणारा असतो आणि आनंदासाठीच आपण या सगळ्या गोष्टी करत असतो। तर अंतिम सामन्यात तुझा देखील संघ या ठिकाणी दाखल झालेला आहे, तर या कबड्डी स्पर्धेबद्दल काय सांग? खूप सुंदररित्या आयोजित केलेली स्पर्धा। काही वर्षापूर्वी जर आपण बोललो असतो की प्रीमियर लीग करायची आहे तर ते शक्य नव्हतं, पण आता ते शक्य करून दाखवलं गेलंय। यूट्यूबच्या माध्यमातून जगभरात ते प्रसारित केले जाते। ही गोष्ट खरंच अभिमानास्पद आहे मुरुडसाठी आणि मुळात कबड्डी प्लेयर्ससाठी। इतकंच सांगेन की प्रत्येकाने केलेल्या मेहनतीचं फळ आज मिळव नाही मिळणार, त्याला नंतर मिळव, एवढंच बोलतो आणि 2 शब्द संपवतो। धन्यवाद। मी दोनही संघ मालकांना या ठिकाणी खऱ्या अर्थानं धन्यवाद देणार आहे। आपण आपला अभिप्राय, आपला मनोगत मात्र या ठिकाणी आपण व्यक्त केला। मात्र संघ कोणता जिंकणार किंवा कोणता हरणार हे महत्वाचं नाहीये। दोन्ही संघांना सांगेन, आपण अंतिम सामन्यामध्ये खेळत आहात, कारण कोणता तरी एक जिंकणार आणि कोणता तरी एक हरणार यात शंकाच नाहीये। परंतु याच्यामधला जो आनंद आहे, तुम्ही मालक देखील या ठिकाणी व्यासपीठावर 2 दिवस बसलात, जे पराभूत झाले त्यांना देखील कोणत्याही प्रकारचं दुःख मानायचं नाहीये, कारण ही शेवटी स्पर्धा आहे। कारण हे मुरुड तालुक्यातील सगळे संघ, सर्व खेळाडू मात्र प्रत्येक संघामध्ये विभागले गेले होते, त्यामुळे गुणवत्ता ही प्रत्येकामध्ये ठासून भरलेली होतीच। परंतु प्रत्येक वेळेला हे मैदान साथ देईलच अशातला भागाने कधी समोरचा देखील वरचढ असते आणि अशाच पद्धतीचा सामना आहे। म्हणून पराभूत झालेले दुःख न मानता पुन्हा एकदा तेवढ्याच दमानं, तेवढ्याच ताकदीनं पुढच्या वर्षी देखील तयार राहायचं। अर्थात चालू सामना कैवल्य सेवन स्टार वर्सेस विजल फायटर्स, सर्व संघाचे खेळाडू आपण पाहतोय। कैवल्य सेवन स्टार या संघाकडे मात्र 5 गुण आहेत आणि विजल फायटर्स या संघाकडे मात्र 1 गुण आहे। भोंगा ज्या ज्या वेळेला वाजत असतो, ज्या ज्या वेळेला या ठिकाणी वज्र देत असतो, त्या वेळेला मात्र निश्चितपणे एक
आव्हानात्मक चढाई मात्र त्या ठिकाणी होत असते. आता निश्चितपणे मिथुन भोईर एक 10 नंबरची जर्सी प्रदान केल्या एका बलदंड शरीराची धारण केला मिथुन भोईर मात्र या ठिकाणी चढाईसाठी जातोय. एक गुण मात्र खेळणार का आणि अर्थात जंपारून 1+2+2 म्हणजे एकूण 4 तर चौकार. जबरदस्त खेळ डीजे. क्या बात है. या स्पर्धेसाठी अनेकांना जे योगदान दिलंय त्याबद्दल आम्ही देखील त्यांना धन्यवाद देणार आहोत. प्रथम क्रमांक, द्वितीय क्रमांक, तृतीय क्रमांक आणि चतुर्थ क्रमांक सर्वोत्कृष्ट खेळाडू, उत्कृष्ट पकड आणि उत्कृष्ट चढाई यासाठी देखील दिलेलं योगदान ते तितकंच महत्वपूर्ण असणार आहे. उद्या मात्र चर्चा हीच असेल, परवा मात्र चर्चा हीच असेल. पुढची कबड्डी स्पर्धा येईपर्यंत चर्चेला मात्र उधाण येणार आणि ह्या कबड्डी स्पर्धेचं नाव लौकिक मात्र राहणार. मग कोणत्या संघानं अंतिम जेतेपद मिळवलं, कोणता संघ द्वितीय क्रमांकावर राहिला, कोणत्या संघाला तृतीय आणि चतुर्थ क्रमांक मिळाला ते मात्र निश्चितपणे असाच नावलौकिक निश्चितपणे. पुन्हा एकदा मिथुन भोई एक बलंड शर्यत धारण केलं. पुन्हा एकदा मिथुन भोई जबरदस्त खेळ, नेत्रदीपक चढाया आणि आक्रमक खेळ अशा विविध गुणांना या ठिकाणी सजलेली नटलेली क्रीडा नगरी अगदी सांगता समारोपाची मात्र साक्षीदार असणारे मायबाप सर्व रसिक अपेक्षक वर्ग. आता मात्र स्वागत चवरकर. 1 नंबरची जर्सी म्हणजे एवढीच मोठी जबाबदारी आपल्या डोक्यावर घेऊन, आपल्या खांद्यावर घेऊन खऱ्या अर्थाने या शेवटच्या क्षणामध्ये पेलणार का? 2 4 6 7 गड्यांचा खेळ 7 गड्यांमध्ये खेळला जातो आणि मग नक्कीच एक वेगळं वळण मात्र या स्पर्धेला लागणार. मग एखादा जरी बाद झाला, ओहो सोंदा, एक गुण अजून एक गुणांची वाढ मात्र इथे फिझेल पार्टर्स या संघामध्ये होतोय. दोनही संघ खरोखर या संपूर्ण कबड्डी स्पर्धेत एक स्ट्रॉंग संघ होते. आपण सगळ्यांनी सुरुवातीपासून निरीक्षण केलं असेल, दोनही संघ सुरुवातीपासून स्ट्रॉंगपणे खेळत आहेत. मजबूत मात्र आपली खेळी रसिक महासमोर मांडत आले, रसिक प्रेक्षकांसमोर मांडत आले आणि अंतिम क्षणामध्ये मात्र दाखल झाले. सुरुवातीला ज्यावेळेला एक पराभव या ठिकाणी फिझेल पार्टर्सच्या संघाचा झाला त्यावेळेला आमचे संघमालक मात्र थोडेसे नाराज झाले होते काय होणार, आणि नक्कीच आता मात्र अंतिम सामन्यामध्ये दाखल झाले. मग कभी खुशी कभी गम हे मात्र होतच असतं. आता 11-3 जवळपास हा सामना कदाचित एका बाजूने झुकणार तर नाही ना, एका बाजूने तर होणार नाहीये. ही काहीशी भीती मात्र हितचिंतकांच्या मनामध्ये कदाचित घर करून राहिली असेल, परंतु असं कधी होणार नाहीये. एक अंतिम सामना आहे, फायनलचा सामना आहे. अगदी शेवटच्या क्षणापर्यंत शेवटच्या 5 मिनिटांमध्ये सामना पाहण्यासारखा असतो. अगोदर कितीही मोठी आघाडी असो आणि कितीही मोठी पिछाडी असू द्या, मात्र या आघाडीच्या पिछाडीमध्ये रूपांतर करण्यासाठी मिथुन भोईर पुन्हा एकदा एक मोठा आव्हान आहे. मिथुन भोईर म्हणजे की मोठा आव्हान आहे. 11-3 आतापर्यंतची खेळी पाहता कारण मोडून तालुक्यामध्ये देखील गेली काही वर्षांमध्ये आपला एक दबदबा निर्माण करणारा खेळाडू आहे. रायगड जिल्ह्यातील एक वजनदार खेळाडू आहे आणि नव्या पिढीचे नवे शिलेदार, नव्या पिढीचे दमदार कबड्डीपटू अर्थात स्वागतासारखा असेल किंवा संकेत देखील त्याला अपवाद नाहीये. संकेत देखील एक खूप छान पद्धतीनं जरी उंची कमी असली तरी देखील आपल्या खेळामध्ये एक प्रत्येक वेळेला एक वेगळं पण आहे. प्रत्येक वेळेला एक वेगळ्या चढाईचा अनुभव
मदत त्या ठिकाणी येत असते. सुंदर केतन पाटील. आणि नक्कीच इथे आम्ही संघमालकांना देखील विचारलं की आपण आपला अभिप्राय मांडला. मी या ठिकाणी अंतिम सामन्यामध्ये दाखल झालेला संघ म्हणजेच सुजल फायटर्स. अरे पण एवढ्या जवळ पंचांच्या दोनहीकडे एक एक. मी सन्मान चिन्ह अंचल अजय हीच
हॅलो, या स्पर्धेत 10 संघांनी सहभाग घेतला होता आणि या स्पर्धेत आपण 10 संघांमधून एक कोच, बेस्ट कोच आणि बेस्ट कर्णधार निवडण्याचा आपण एक हेतू घेतला होता आणि ह्या स्पर्धेतील आपण एक बेस्ट कोच आणि बेस्ट कर्णधार म्हणून आपण आता सर्वांच्या समोर एक जाहीर करणार आहोत की 120 प्लेयर होते, त्यातून एक प्लेयर बेस्ट होता आणि तो बेस्ट प्लेयर मान कोणाला मिळणार आहे आणि बेस्ट कोचचा मान कोणाला मिळणार आहे आणि त्याचा हक्कदार कोण आहे आणि तो यशस्वी आहे की अयशस्वी आहे हा सर्वांना कळायला पाहिजे. म्हणून फायनल झाल्यानंतर आपण ते घोषित नाही करणार, कारण पब्लिक गेल्यानंतर त्याला काहीच मान नाही आहे. आणि या स्पर्धेचा बेस्ट कर्णधार अजिंक्य पाटील. या स्पर्धेतील बेस्ट कोच हेमंत तोडणकर. अग्रदंडा अभिनंदन. थोडस तुझा स्वतःचा मनोगत व्यक्त कर. तुझे जे चाहते आहे आणि तुझा स्वभाव आहे पूर्ण मुरुड तालुका रायगड जिल्हा जाणतोय. अर्थात सर्वांना तुझा परिचय आहे, परंतु या स्पर्धेबद्दल मला असं वाटतं आणि आम्हाला सर्वांना इच्छा आहे या स्पर्धेबद्दल तू 2 शब्द बोलावं. नक्कीच. जोरदार टाळ्या उद्या अजिंक्यसाठी. क्या बात. मुरुड तालुका कबड्डी बंधुक चॅम्पियन ट्रॉफी मनापासून आभार करतो मंडळाचे. खूप खूप धन्यवाद. आम्ही 3 मॅची जिंकलो, पण आम्ही खेळण्यासाठी हारलो कुठेतरी, पण आम्हाला राग नाही. आमचे प्लेयर चांगले गेले, आमचे कोच पण खूप छान होते, पण आम्ही थोड्यासाठी हारलो. थँक्यू. धन्यवाद. खर तर हारलो नाही, आज सगळ्यांनी आपली मनं जिंकलेली आहे. कारण आपला जो खेळ होता, आपला जो इथला कबड्डी खेळातला परिचय आहे, आपला जो स्वभाव आहे, खरं तर म्हणजे आम्ही ज्या ज्या वेळेला म्हणतो जितक्या खेळाला आपल्याला महत्व आहे तितका महत्व आपण मैदानावरती खेळाडू म्हणून आपली वर्तवणूक काय आहे याला 100% महत्व असतं आणि त्या गोष्टींकडे सर्व प्रेक्षक वर्गांचं लक्ष असतं. एक गोष्ट लक्षात ठेवा, अजिंक्य पाटील याचं नाव आम्ही वारंवार या मैदानावर घेतलं आणि सुरुवातीला सुद्धा एक आदर्श खेळाडू म्हणून त्याचा आपण सत्कार केला. धन्यवाद अजिंक्य पाटील. ज्याच्या खेळाला धाड तो करणार. चला तोडणकर सर, आपण देखील यायचं. आपला देखील सन्मान या ठिकाणी अर्थातच केला जाणार आहे. सर सामना सुरू करायचा का? अगरदंड्याचं कोण आहे का? अन्यथा सामना सुरू करा. आणि चालता बोलता या संघांचे खऱ्या अर्थानं प्रशिक्षक म्हणून लाभलेले त्यांना देखील आम्ही या ठिकाणी इकडे आपण पाहतोय फ्रीडम फायटर संघाचे प्रशिक्षक कल्पेश कांबळे. आपण देखील अगदी शॉर्ट बट स्ट्रेट या ठिकाणी 1 मिनिटात आपलं मत व्यक्त करायचंय. प्रशिक्षक म्हणून देखील अगदी 1 मिनिटात आपण सांगायचंय या स्पर्धेबद्दल किंवा आपल्या संघाबद्दल, विशेषतः आपण स्पर्धेबद्दल सांगा. हॅलो सर, मी एवढंच बोलू शकतो. जय महाराष्ट्र. धन्यवाद. जय महाराष्ट्र. त्यानंतर इकडे महेश पाटील, आपण देखील आपलं मनोगत. मात्र आपण सांगायचं आहे कशी वाटली कबड्डी स्पर्धा आणि प्रशिक्षक म्हणून तुमचा या ठिकाणी अनुभव काय होता? धन्यवाद. मला बोलण्यास संधी दिल्याबद्दल मी या मंडळाचा आभारी आहे.
खरोखर कालपासून या स्पर्धा खूप छान सुरू होत्या आणि आज सुद्धा आहेत. सर्व खेळाडूंना या मंडळाने संधी दिली त्याबद्दल मी पहिल्यांदा या मंडळाला धन्यवाद देतो. आणि नितीन कमाने याची खरोखर जेव्हापासून हे आज स्पर्धा भरायच्या होत्या तेव्हापासून त्याची जी मेहनत होती ती खूप वाखाणण्याजोग होती. आणि त्याला ज्या या ठिकाणच्या मित्रमंडळांनी साथ दिली त्यांना सुद्धा मी धन्यवाद देतो. आणि स्पर्धेमध्ये वादविवाद होतच राहतात परंतु तरी सुद्धा ही स्पर्धा खरोखर अतिशय सुंदर आणि छान झालेली आहे. त्याबद्दल मी मंडळाला धन्यवाद देतो आणि माझे 2 शब्द पूर्ण करतो. धन्यवाद सर. मी लगेचच या ठिकाणी या स्पर्धेचे सर्व अर्थात नितीन कमाने मी आपल्याकडे येतोय. आपल्याला देखील 2 शब्द बोललेच आहे या संपूर्ण कबड्डी स्पर्धेच्या आयोजनाबद्दल. नितीन कमाने प्लीज. नितीन कमाने मी आपणास विनंती करणार आहे या संपूर्ण कबड्डी स्पर्धेचं नियोजन असेल किंवा ही संपूर्ण कबड्डी स्पर्धा कशा पद्धतीने या ठिकाणी आयोजित केली किंवा आपल्या डोक्यामध्ये या कबड्डी संदर्भातला ही अर्थातच चॅम्पियन ट्रॉफीच आपल्या डोक्यामध्ये का आली असेल आपण काय सांगू शकतो? या स्पर्धेचं नियोजन गेल्या वर्षी आमच्याकडे पंचकृषी स्पर्धा झाली आणि त्या स्पर्धेमध्ये सालाव पंचकृषी आणि नांदगाव पंचकृषी मध्ये खेळाडू सहभागी नाही झाले. कॅमेरा प्लीज जरा इकडे पण त्या स्पर्धेमध्ये सालाव आणि नांदगाव पंचकृषीतील खेळाडू सहभागी नाही झाले. याचा मला कुठेतरी एक वाईट वाटलं की ते खेळाडूंना पण एक चांगले प्लॅटफॉर्म मिळाला पाहिजे. आणि त्या पंचकृषी स्पर्धेनंतर मी असा विचार केला एक की चल आपल्या तालुक्यातील सर्व खेळाडूंना एक चांगला चान्स आणि चांगली संधी भेटावी तर ते याच्या पुढे रायगड जिल्ह्याच्या संघात खरोखर आपल्या हिमतीवर आणि आपल्या स्वतःच्या पायावर उभे राहून जाऊ शकतील अशी माझी इच्छा होती. आणि त्यात अशाच स्पर्धा भरवण्याच्या मागे माझा एकच हेतू आहे. आणि माझे वडील कैलासवासी गजानन नारायण कमाने यांची पण हीच इच्छा होती की कबड्डी क्षेत्रामध्ये खेळाडू तयार व्हायला पाहिजे आणि आपल्या तालुक्याचं नाव पुढे न्यायला पाहिजे हीच माझी इच्छा आहे. नक्कीच आपल्या वडिलांचे विचार खऱ्या अर्थाने पुढे घेऊन जाण्यासाठी आपण सज्ज झाला आणि गेली अनेक दिवस काही महिने आपण या स्पर्धेसाठी विशेष तयारी करत आहात हे देखील महत्वाचं आहे. आणि आपल्या मित्रमंडळानं दिलेली आपल्याला साथ हीच खऱ्या अर्थानं आजच्या कबड्डी स्पर्धेची यशस्वीता आहे. म्हणून आपल्या सर्व मित्रमंडळाला देखील आम्ही धन्यवाद देणार आहोत. कारण मित्रांनो सपोर्ट हा प्रत्येक गोष्टीमध्ये महत्वाचा आहे आणि हा सपोर्ट आपल्या माध्यमातून सर्व सहकार्यांच्या माध्यमातून आपल्याला मिळाला आणि ही एक चांगली स्पर्धा मात्र या ठिकाणी उभी राहिली. सर्वांचं या ठिकाणी मनपूर्वक धन्यवाद आणि आपल्याला खऱ्या अर्थानं आम्ही आपला आभार मानतोय. कारण याच्या मागे अनेक पडद्यामागे मित्रांनो कलाकार आहेत. संतोषजी भोईर देखील आहेत. कारण अगदी कालपासून आपण पाहतोय ते सगळेच एक चांगलं काम मात्र त्याने एक युनिट वर्ग आहे मित्रांनो. एक टीम वर्ग आहे. 6-14 7-14 असा हा गुणफलक आहे. आता काही बदल होणार आहे का? फ्युजन मार्टर्स आणि कैवल्य अशा कैवल्य 7 स्टार आणि फ्युजन फायटर्स श्रेयस वारगे अजयजी कोटवा यांचा देखील योगदान या स्पर्धेसाठी लाभलेलं आहे. पण अनेकांचा हातभार मात्र या स्पर्धेला लाभलाय. आमिर गायकर, धनंजय नाईक, केतन पाटील आणि चेतन माळी नक्कीच अशा सगळ्यांचं योगदानातून खऱ्या अर्थानं एक संपूर्ण कबड्डी स्पर्धा आज आपल्या समवेत या ठिकाणी झाली. आणि विशेषतः मी नितीन कमाने आपल्याला धन्यवाद देणार आहे. आणि नितीन कमाने आम्ही आपल्याला धन्यवाद देतो की आमच्यासारख्याला या ठिकाणी कबड्डी स्पर्धेसाठी आपण बोलावलं.
त्याबद्दल आम्ही आपल्याला देखील धन्यवाद देतोय. आम्हाला देखील संधी दिली त्या स्पर्धेसाठी. आणि प्रत्येक गुंड आपण देखील या YouTube लाईव्ह साठी सगळी जबाबदारी आपण घेतली त्याबद्दल आम्ही आपल्याला देखील धन्यवाद देणार आहोत. जर कोण राहिला असेल तर त्याला देखील आम्ही धन्यवाद देणार आहोत. एक निरीक्षक म्हणून नक्कीच अनिल राऊत सर आपण देखील एखादा या ठिकाणी थोडक्यात आपलं मत व्यक्त करणार का? अनिल राऊत सर बोलताय का? या राऊत सर बोला ना, कारण खरी यशस्वीता निरीक्षकांच्या माध्यमातून मात्र आम्हाला मिळणार आहे. धन्यवाद. सामना मात्र 7-15 कुठेतरी आता प्रेक्षकांनी ओळखलाय की नाही, परंतु फ्रीझर फायटर्स 7 आहे आणि कैवल्य 7 स्टार 15 करणे तर आहेच, परंतु करू देत नाही. हे देखील तितकंच महत्वाचं आहे. सावकाश आमचा रसिक प्रेक्षक वर्ग आम्ही सगळ्यांना धन्यवाद दिले. आपला देखील धन्यवाद. थांबायचं आहे. बक्षीस समारंभ देखील आपण बघून जायचं आहे. 7-16 अजून काही होऊ शकता ते लक्षात येत आहे. असे अनेक प्रेक्षक गेलेले परत फिरलेले आहे. दोन दिवस सर्व रसिक प्रेक्षकांनी काढलेला वेळ आणि हाच खरा कबड्डीचा खेळ, दुसरं काय, खेळासाठी काढलेला वेळ होता. आणि भविष्यात मुरुड तालुका अजून मोठ्या वेगानं या कबड्डी क्षेत्रामध्ये उतरलेला दिसायला हवा आहे. एका तालुक्याची मक्तेदारी नको आहे. रायगड जिल्हा म्हटल्यानंतर आमचा एक तालुका आणि त्याचीच मक्तेदारी या रायगड जिल्ह्यामध्ये चालते असं व्हायला नको. प्रत्येकजण घडला पाहिजे, प्रत्येकजण पुढे गेला पाहिजे, प्रत्येकानं या ठिकाणी संधीचं सोनं केलं पाहिजे. कारण खेळाडू सारखेच असतात, तुमच्या कौशल्यावर अवलंबून आहे. अलिबाग मधला खेळाडू काय आणि मुरुड मधला खेळाडू काय, तुमची बॉडी लँग्वेज आहे, तुम्ही खेळाडू म्हणून आहात, हे सारखंच आहे ना. फक्त तुम्ही कौशल्य किती आत्मसात करताय त्याच्यावर पुढचा खेळ अवलंबून आहे. म्हणून हीच अपेक्षा आहे भविष्यात देखील आपला चांगला खेळ करा आणि रायगड जिल्ह्यामध्ये आपण अव्वल ठरा. आपलं स्थान 1 नंबरचं असलं पाहिजे हीच मात्र आम्ही या कबड्डी स्पर्धेच्या निमित्तानं या ठिकाणी आशा व्यक्त करत आहोत. फ्रीज आहे, वॉशिंग मशीन आहे, 2 LED आहेत. आणि या स्पर्धेचा अंतिम क्षण, शेवटचा क्षण, फायनल. दुखायला लागला हात. 20 रुपये. आगरदंडा 32 रुपये. आपण असाल तर इकडे प्लीज व्यासपीठाकडे यायचं. नितीन माने यांच्याशी संपर्क करायचा. आगरदंडा 32 रुपये. आठ 23 फरक मात्र आहे.
सामना संपायला शेवटचा मिनिट 9-20 10-20 जवळपास संघ मिथुन मोहिरचा मात्र हात उंचावले मिथुन मोहिर याचा मात्र हात उंचावले आता कैवल्य या अंतिम सामन्यामध्ये खऱ्या अर्थानं दाखल झालेले संघ 10 संघ मालक 120 खेळाडू यशस्वीतेकडे पोहोचलेत अंतिम सामन्याकडे पोहोचलेत आणि अगदी काही क्षण